काल अंबरसिंह परदेशी यांनी शिवाईदेवी यात्रा कमिटीच्या भ्रष्टाचाराबाबत पत्रकार परिषद घेतली। याआधी आपण पण घेतली होती, त्याच्यानंतर श्याम खोते त्यांनी पण घेतली होती, पण त्यांचं असं म्हणण्यात आलं की आपल्या दोघांमध्ये काहीतरी सेटलमेंट झाली। नक्की काय विषय हा, काय सेटलमेंट झाली, खरं काय आणि खोटं काय? चेतनजी, प्रथमतः आपल्या अरुणजी आणि चेतनजीचं स्वागत करतो। गेली 20-22 दिवसापासून जुन्नर शहरामध्ये जे शिवाईदेवी यात्रेबाबत कारभाराबाबत आर्थिक इतर ज्या अनागोंदी कारभार त्याबाबत 15/7 रोजी मी ह्याच ठिकाणी एक पत्रकार परिषद घेऊन पुराव्याचे जे पुरावे माहीत आहेत आवाज उठवतो, त्याला उत्तर त्यांनी 21/7ला समाधान हॉटेल सोमवारीमध्ये दिलं शिवाई यात्रा कमिटी श्याम खोते यांनी। आणि त्याच्यानंतर कालच्या दरम्यान जे आत्ता तुम्ही बोलले, मी सकाळी ती बाईट वाटली, स्वयंभू कट्टा श्री अंबरशेठ परदेशी जे माझे उपनगराचे त्यांनाही अधिकारी त्यांनी बाईट दिली, त्यातले काही सदस्य जुन्या यात्रेमध्ये होते। तर जे 30 तारखेला मी त्यांचं प्रमुख म्हणणं होती, 30 तारखेला आणि रोकडे बसले होते, का बसले नाही तर हे झालं की ते आत्ता सेटलमेंट करून बोलले। तर तसं काही नाही, प्रथमतः मी गावाला विनंती करून हातून सांगतो, तसं कोणतंही नाही आहे। मी आणि माझे जे 4-5 साथीदार आहे, मग गोसावी असतील, उमेश जगताप असतील, भाऊ गाजरे असतील, सुरेश नानवटे असतील, वरडे असतील, रविशेठ खिलरे असतील, यांचं चरित्र त्यांचं सामाजिक कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे, त्यामुळे कुठं तो विषय येत नाही। ठीक आहे, ते असं का बोलले तो त्यांचा अधिकार आहे। ठीक आहे, त्यांना वाटतं 10-12 दिवस हे शांत राहील, तसं काही नाही आहे। 21/7 नंतर जी पत्रकार परिषद झाली, श्याम खोते त्यांनी जी उत्तर दिली, त्या उत्तरांना माझं टिप्पणी चालू आहे, मला तुम्हाला दिसतं। फक्त 1-2 विषय झाले, त्यावेळी मी नव्हतो। बैलगाडा काय विषय तो मला घ्यायचा आहे, खुलासा माझ्यावेळी पैसे कमी आले तो खुलासा, आर्थिक बाब 8 महिने उशिरा ठेवलेले, त्याचं गावाला जे 30-35 लाख कमी दिसत आहेत, बा 25-26 लाख हे जुन्यांचेचे 2001 ते 2012 पर्यंत जे पूर्वीचे भाव हे होते, जी अनरजिस्टर होती त्याचे होते, नंतर एवढेच पैसे का, त्याबाबत यात्रेतील काही सदस्यांमध्ये पण चर्चा चालू होती, जे कामं करत होते आवरात देण्यात येईल, त्यामुळे कुठेही तिथं हे नाही। त्याच्यानंतर जो उपनगराचा विषय होता, तर हा अरुणजी चेतनजी मी 24/7/2025ला अर्ज दिले आहे पोलीस स्टेशन प्रत माहितीसाठी। मी फक्त तारीख ब्लँक ठेवली, हे होत असताना का ठेवली तर जे 1-2-3 गावातले प्रतिष्ठित माझे अध्यक्ष शिवाय येतात, जे एक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या थ्रू हे चालू होतं थोडं ते कानावर टाकतो की बा कुठं कायसं करणार, काय करणार, थांबा त्यांच्याकडून घेऊ, काय कागदपत्र मागू, काय अहवाल मागू। त्यांनी आत्तापर्यंत या 20-22 दिवसात कुठे अहवाल दिले नाही, त्यामुळं अंबर परदेशी आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेली मुलाखत याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, की त्यांच्या ठिकाणी योग्य तो काय विषय नाही। हे मी सत्यता तुम्हाला दाखवतो की कुठेही मी गैर किंवा कुठेही आम्ही मॅनेज झालेलो नाही आहे। अरुणजी, हा तुम्हाला जर भ्रष्टाचार दिसतोय, गैरव्यवहार झालेला आहे, हो, तुम्ही कसली वाट पाहताय? ह्याच्यासाठी पाहतो ना अरुणजी, की ते काहीतरी देतील, जे 2-3 मध्यस्थी होते जबाबदार व्यक्ती, की तुम्हाला माझे अध्यक्ष असतील, हे असतील ते, की थांबा जरा त्यांच्याकडून सगळं देतो। तर हा मी 24/7चा अर्ज ह्यांना पाठवला होता, विकी गोसावी यांना, तो तुम्हाला दाखवतो। आणि 30 तारीख इथे आहे, तोच तारीख तुम्ही मोबाईलवर आपल्याला माहिती आहे, हाच अर्ज, कुठे डुप्लिकेशन नाही केलं, की आज सकाळी मी दिला आहे बघा 24/7, ह्याच्यावर पण तुम्ही प्ले करून पाहिलं हा कधी अर्ज दिला, 24/7ला सकाळी 8:56 मी अर्ज पाठवतो। त्यामुळे कुठेही मी शांत आहे आम्ही किंवा मॅनेज झालेलं असं नाही आहे। हा गावकीचा विषय यात्रा होणं गरजेचं आहे, त्यामुळं आणि आर्थिक विषय असल्यामुळं कुठं लवकर फास्ट गेलं त्या आर्थिक विषयामध्ये ती रक्कम अडकली जाते। काही आर्थिक घोटाळे आपल्याला माहिती, तुम्ही तालुकाभर नाही पुणे जिल्हाभर फिरत असता, त्यामुळे माहिती की एकदा कायदेशीर बाबीत गेलं तर त्या रकमा ठरतात, ज्या 1-1 रुपया गावाच्या वर्गणीतून कष्टातून लोकांनी देवीसाठी श्रद्धा म्हणून दिलेले, त्यांच्या श्रद्धेला तडा जाऊ नाही, यात्राही चांगली हो, शोभावा त्यांच्याकडून होत आणि त्यांच्या यात्रा कमिटीकडून, हा आमचा एकमेव उद्देश आहे। त्यामुळे थोडं लेट झालेलं आहे हे आम्ही मान्य करतो, पण लेट होत असताना त्यांच्याला आम्ही प्रोसेस ठेवतो। मुळात ज्या रकमा हां, ज्या त्यापैकी 30% रक्कम 30% रक्कम सुद्धा देवस्थानच्या खात्यामध्ये नाही, अधिक खात्यामध्ये नाही, रकमा थकीत व्हायचा प्रश्न येतो कुठून? कोणत्या 30%? देवस्थान ट्रस्टचे अधिकृत खातं आहे, हां, त्या खात्यामध्ये ह्या रकमा आहेत का? जी काही नाही, त्यांनी कबूल केलं ना त्यांच्या बाईटमध्ये, त्यांच्या पत्रकार परिषदेत 20/7ला तर प्रेस नोट त्यांनी जे दिलेलं आहे त्या प्रेस नोट पण मी काढलेलं आहे बघा सगळं, त्यांनी कबूल केले की आम्ही पहिले जे करत होतो त्यानुसार पतपिढीमध्ये ठेवलेलं आहे, वैयक्तिक नाव जे तुम्ही म्हणता, म्हणजे 2 रकमा। त्यांनी त्यांचा घोटाळा कबूल केलेला आहे, तुम्ही कशी वाट पाहताय? कोणी? श्याम खोते त्यांनी तोंडानेच घोटाळा कबूल केलेला आहे। हा, मग आता आम्ही पाहणार ना, ते येत नाही ना समोर, हा गावाचा विषय। मग काल जे अंबरशेठ परदेशी यांनी बाईट दिली ते असतील, स्वयंभू गटाचे सदस्य असतील,
गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती असतील, सामाजिक संस्थात काम करतात, काय मंडळं पण आहे, काय रजिस्टर ते आम्ही सर्व तुम्ही पण आज बारामध्ये आता जुन्नर बारूची यात्रा चेतन जुन्नर सगळ्यांचा विषय तो गावकीचा विषय लवकरच आम्ही करतो आणि मी एक 2-3 दिवसात निर्णय घेऊन मी उपोषणाला बसत आहे. त्यामुळं कुणी गैरसमज करू नये. फक्त कसं असतं की थोडा एखादा चुकला तर थोडे आपण मग मुलगा असो कोणी असो थोडी मुदत देतो. त्या मुदतीमध्ये आम्ही हे केलेलं आहे. त्यामुळं आता थोडं निर्णय फास्ट घेणे गरजेचे हे सगळे पुरावे आहेत तुम्हाला दाखवले. राणेश तुमच्यावर ग्रामस्थांमधूनच आरोप होत आहेत की तुम्ही मॅनेज झाला किंवा तुम्ही उपोषणाला बसला नाही. तुम्ही अजूनही तारीख सांगत नाही की मी या तारखेला उपोषणाला बसतो. आज माझे त्यातले 1-2 सोबतमध्ये म्हणजे जे आमचे साथीदार आहेत 2-3 गाववाल्यांची चर्चा जे मध्यस्थी होती त्यांच्याशी आज उद्या मी चर्चा करतो आणि उपोषणाची तारीख अर्ज पण तयार आहे. 24/7चा माझा अर्ज आहे. त्यामुळे कुठेही शंका घेऊ नका. फक्त इथं तारीख ब्लँक ठेवलेली हे बघा आणि 20 तारीख 8-10 दिवस द्यायला लागतो अर्ज संबंधित संस्थांना. त्या मी संबंधित संस्थांचं सगळं लिहिले ते आज देऊन ते प्रोसिजर करणारे आणि त्याच्या पुढं हिशोब घेणारे गाव जे मान्य करेल ते गावाच्या पुढं जाणे नाही. मग त्यात सर्वांना सहभागी केलं जाईल. कुठेही लपून छपून किंवा ते 4 आम्ही 4 असं कुठेही होणार नाही. जे होईल त्या 12 ज्या अटी आहेत त्या 12 अटीनुसारच केलं जाईल. कुठेही गावाला होणार नाही. स्वच्छ जे त्यांनी केले ते स्वच्छ सगळं करून द्यावं. ऑडिट रिपोर्ट असं चेंजिंग रिपोर्ट असं सगळं ते ऑडिट क्लिअर करून द्यावं आणि ते रकमा जेव्हा रिसर गाव म्हणून या त्यांनी क्लिअर केलं त्या नवीन ट्रस्टच्या नावावर घेणं कायदेशीर IT इन्कम टॅक्स त्याच्यानुसार नियमानुसार एवढी रक्कम भरता येत नाही. 2 लाखाच्या पुढं चौकशी किंवा 5 लाखाच्या पुढं चौकशी केली जाते. त्यामुळे एवढी रक्कम भरली तर त्याचा टॅक्स 12-13% हा गावकीला एवढ्या रकमेचा बारीसाठी 84-70 8-8.5 लाख गाव सहन करणार नाही. त्या गावकीचं नुकसान आहे रुपयाची बरोबर. मुळात तो एवढा मोठा गोळ झाला आहे त्या रकमाला तुम्ही इकडे वरड कशा करणार हाच मोठा प्रश्न आहे. मग ते त्यांनी द्यायचं. त्यांनी केलेला गोळ आम्ही नाही केलेला. आम्ही उघडकीस आणलाय. अजून चेतनजी हा विषय सोपा नव्हता. ठीक आहे माझी साक्ष होती पण हे जे होते सगळे त्यांच्यामुळं आज गावापुढे मी उभं राहिलेलो आहे. गावाच्या विरोधात उभं राहणं किंवा जे आहे पण उभं राहा चांगल्या कामासाठी जा. वाईट काम करत असेल तर नक्कीच विरोधात उभं राहा. चांगलं काम करत असेल तर साथ द्या. याचे वेगळं केलेलं त्यांनी सोडून सगळं कायद्याला परत स्वतःचं नाव त्याच्यावर तारण कर्ज बाईटमध्ये एक उत्तर बाहेर एक उत्तर ती जागा कर्ज हे सगळं ब्रँड लोकांच्या दृष्टीने अंधा कारभार झालेला आहे. आणि ह्यांच्यामुळं आज सगळं उघडकीस आलं. मी फक्त निमित्त आहे. ह्यांच्यामुळं सगळं आलेलं आहे आणि गावाला आज कळालं. तुम्ही 3 बाईट होती 4थी बाईट तुम्ही पाहिलेली. त्यामुळे गावाचा विषय सगळं होईल. सगळ्यात मेन गावाची यात्रा आनंद गावाला देणं चांगलं आहे. जी नवीन बॉडी आहे आमचा विषय नाही का आम्हीच पाहिजे सगळ्यांना विचारा तुम्ही बरोबर ना का आपण त्याच्यासाठी केलं का आपल्याला तिथं ट्रस्टीत जायचं सुरळीत नाही काय गाव म्हणून दे फक्त पारदर्शकता पाहिजे. सगळं नियमाने वाजून सगळं होईल. वाजून सगळं होईल. हे पुढचे नियोजन काय ठीक आहे आम्ही असू नसू आल्यानंतरच्या आमच्या सूचना दिल्या आहे. आज आमची स्वच्छता पाहिली तर गावाचा विश्वास आमच्यावर बसलेला आहे. माझ्या यांच्यावर बसलेला आहे. आम्ही जे सूचना करत तसं म्हणून आपण आलात याबद्दल धन्यवाद. नमस्कार. रोकडे साहेब आपण शहरातले चांगले नागरिक आहात. आपण मोफत विवाह सोहळे पण लावलेले. आत्ता सध्या जो आरोप झाला की एक सेटलमेंट किंवा ॲडजस्टमेंट हे जाणीवपूर्वक आपल्याबद्दल कट रचला जातोय का? हो नक्कीच हे कट रचला जातो. मी आणि माझे हे जे आहेत यात्रा कमिटीचे माझे अध्यक्ष सदस्य आहेत त्यांनी 20 दिवसापूर्वी सगळा भ्रष्टाचार अनावृत्ती कारभार गावापुढे आणला आपल्याद्वारे आपण हे सगळं करतो. पण नक्कीच आमच्या विरुद्ध हे करत आहे. सेटलमेंटचे आम्ही कुणी नाही. रुपयेची जगताप आज रेस्क्यू टीममध्ये 1200 फूट ते खोलदरीत उतरतात. पुरीमध्ये उतरतात. जळीत असू ते असू विकी गोसावी यांचे जगदंबा परिषद चांगलं काम चालू आहे. मी तर सर्वांना न्यायच मी आता बोलले ते सुरत नानवटी पण त्यांच्या समाजात असू किंवा यांचं स्टेशनरी याच्यात असू अतिशय चांगलं गरीब कोण आलं तरी त्यांना मदत करत असतात. बाळासाहेब गाजरे असं ज्यांनी शिवाजी महाराजांच्यासाठी स्मारकाचं इथं लिफ्ट असावी जेणेकरून सगळ्यांना ते देव त्याच्यासाठी आंदोलन केलं. अख्ख्या महाराष्ट्रात ते गाजलं. असे सगळे सवंगडी चांगले ते समाजात चांगले कुठेही त्यांच्याबद्दल गैरसमज नाही. त्यामुळे तो जो गैरसमज करत आहे ते मी आज ह्या बाईटद्वारे करून टाकतो आणि गावकऱ्यांनाही नम्र विनंती करतो की असे कोणतेही नाही की मॅनेज येते. जे होईल ते गावापुढं कायदेशीर या मुद्द्याला आणि या असलेल्या येणाऱ्या काळात आपण उपोषणाला बसणारच. हो बसणार. जर त्यांनी 2-4 दिवसात त्यांनी दिलं नाही 4-5 दिवसात तर माझी तारीख माझा अर्ज तयार 4-5 दिवसापेक्षा आपण 15 तारीख धरू की 15 ऑगस्ट पर्यंत धरू. चालेल. जे मध्यस्थी होते त्यांनी सांगितलंय आता काय ते देतच नाही अहवालही देत नाही. ठीक आहे कापसा मोडका द्यावं थोडं खोटं नाटं द्या मान्य कुठेतरी एकाचा ₹1.25 सव्वाचा ₹2.5 आपण बसू बोला बोलू का 15 ऑगस्ट आपण तारीख 15 ऑगस्ट जे आपण तारीख देतो उपोषणाची नाही उपोषणाची नाही
उपोषणाची ऑगस्टच्या नाही. की नंतर त्यांनी जो खुलासा त्यांना पाहिजे आता जे रोकडे साहेबांना पाहिजे आता आपण त्या खुलासाचा आता आपण पाहायला गेलो तर 15 ऑगस्ट नंतर आचारसंहितेचं लागू होतं. आचारसंहितेमध्ये उपोषणावर बसण्यास परमिशन मिळेल. साहेब- गणपती चालू होतात, गणपती लागूनच नवरात्र चालू होती. ऐका ना 2 मिनिटं ऐका, तुमचा गैरसमज होतोय. मी तारीख कसली म्हणतोय की उपोषणाला नाही, जे आपण 2-4 दिवसात खुलासा त्यांच्याकडून मागण्याची अपेक्षा खुलासा ठेवतोय आता आम्ही तर आपण 15 ऑगस्ट पर्यंत म्हणतोय. खुलासासाठी आपण कसं केलं की यात्रा कमिटी ही आपली आहे. आपल्या वरिष्ठांनी, माझ्या घरातल्या आमच्या आजोबांनी, चुलत्यांनी याच्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. असे आम्ही आता पण नातवंडांपर्यंत यात्रा आली आहे आणि याच्यामध्ये पारदर्शकता व्हावी. जशी जुनी पिढीमध्ये पारदर्शकता होती. आता सकाळी मी बाईट पाहिली अंबरशेठ परदेशी यांची, की जे उपनगराध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी एवढं म्हणजे एक रुपया सुद्धा त्यावेळेस गोळा करता येत नव्हता यात्रा कमिटीला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने कशी ही यात्रा उभी केली त्याची जाण आम्हाला आहे आणि त्या जाणीवचं ऋण आम्ही फेडण्यासाठी या ठिकाणी हे जे आता बाबाशेठ परदेशी असतील यांनी योगदान दिलं, विनायक खोतसर असतील यांनी योगदान दिलं, विजू शेठ कोल्हे असतील, आपले विसावे काका असतील, यासारखे अनेक आपले कोठारी काका असतील, जुने गुप्ता काका आहेत, माऊली शेठ शिंदे आहेत, पानसरे गुरुजी आहेत, शेवाळे गुरुजी आहेत, यासारखे वरिष्ठ जे लोक आहे की त्यांनी या ठिकाणी मोठे योगदान दिले. सगळ्या नागरिकांना गावच्या एकत्र करून अक्षय तृतीयेला ही यात्रा बंद नाही पडावी, शिवजयंती बंद झाली असते ही यात्रा अशीच चालू सुरळीत राहील याचा प्रयत्न केलेला आहे. या अनुषंगाने मी 2 बाईट पण त्या ठिकाणी पाहिलं आहे की ज्या ठिकाणी आम्ही ठराव केलेला आहे, ठरावाची प्रत नाही आहे, पण ठराव केलेला आहे तर ठराव हा सर्वानुमते होतो ना, काही एकट्या दुकट्या समोर नाही होत. हे असे उडवडीची उत्तरं न देता त्यांनी गावासमोर बसावं, आमचं प्रामाणिक म्हणणं आहे. गावासमोर बसावं आणि गावापुढे हे मुद्दे मांडावे की बाबा जेणेकरून बाहेर कुठं शिवाजीदेवी यात्रा कमिटीचे कुठंही नावाला या ठिकाणी हे लागणार नाही आणि यात्रा जोरात याच्यापेक्षाही जोरात करता येईल. आता मी पाहिलं शिवाजी डोंगरेंनी पण सांगितलं की 5 दिवसाचा माणूस होता. आपण 5 दिवस करू ना यात्रा, काय हरकत नाही, आपण तो मानस पूर्ण करू. पण असं याने हे उपोषणाचं जे आहे जे तुम्ही बोलले तर आपण विचार करू. जे माझे अध्यक्ष आहेत, राज्य अध्यक्ष आहेत, त्यांना सगळ्यांना समोर घेऊन आपण विचार करू. विचार विनिमय करून एकत्र गावाला बसून आपण त्या गोष्टी सर्व परत तुमच्या समोर तुमच्या माध्यमांद्वारे गावाला कळवू. धन्यवाद.